श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. जी व्यक्ती स्वामींची ही एक सेवा करते त्याला कधीच काही कमी पडत नाही. तो नेहमी म्हणजे नेहमी सुखी राहतो. त्याच्या आयुष्यामध्ये कोणतेही विघ्न बाधा उत्पन्न होत नाहीत. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत की कोणती आहे अशी सेवा की ज्यामुळे आपले सगळे दुःख, दैन्य, ताप हे नाहीसे होतील, त्रास नाहीसे होतील आणि एक सुखी आणि आनंदी आयुष्य, आनंदी जीवन व्यक्ती हा जगू शकतो. एक वेळ करून पहा. देवाची महिमा कशी असते बघा. नारळात सुद्धा पाणी असतं. काही नारळांमध्ये छोट्या छोट्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या देखील सापडलेल्या आहेत. बऱ्याच नारळांमध्ये उभा तडा जातो की जेणेकरून आपल्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद आहे आणि आपल्यावरती येणारं संकट हे नारळानं स्वतःवरती ओढून घेतलेलं आहे याची प्रचिती देखील श्रीफळ आपल्याला वेळोवेळी देत असतं. तर अशा ज्या अदृश्य शक्ती असतात की ज्या आपली कळत नकळत मदत करत असतात त्या केव्हा करतात? ज्यावेळी आपली भगवंतावरती भक्ती आणि आपला आत्मविश्वास हा मजबूत असेल, ज्यावेळी आपल्या भगवंतावरती पूर्णपणे आपण विश्वास सोपवून देतो त्यावेळी या गोष्टी शक्य व्हायला सुरुवात ही होत असतात. त्याच्यासाठीच म्हटलंय की अशक्य हे शक्य करतील स्वामी. पण ते कधी होतं? ज्यावेळी आपण संपूर्ण विश्वास आपला तन मन धनाने आपण फक्त आणि फक्त स्वामी नामात दंग होऊ. किंवा कोणताही तुमचा इष्टदेव असेल त्या इष्टदेवाची म्हणा, कुलदेवतेची, कुलाचाराची ज्यावेळी तुम्ही मान सन्मान करता, ज्यावेळी तुम्ही मनापासून त्यांना हाक मारता त्यावेळी प्रत्येक देव हा उभा राहतो. कारण आपल्याला जन्माला घालणारा प्रथम तर देव आहे. देव जेव्हा अंकुर आपल्या आईच्या कुशीमध्ये सोडतो त्यावेळीच आपला जीव निर्माण होतो. आणि ज्यावेळी देव अंकुर कुशीमध्ये सोडतो त्यावेळी एका मातेची ही कसोटी असते खरी तर. कारण आई तिन्ही जगाची स्वामी विना भिकारी. आई हे दुसरं देवाचं रूप आहे. त्याच्यासाठी आईचा अनादर जी व्यक्ती करते त्या व्यक्तीला कधीही सुख आणि वैभव लाभत नाही. याच्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी कुरबुडी असतात, टेन्शन असतं, मानसिक असो, सामाजिक असो, वैयक्तिक असो. पण त्याचा जो राग आहे तो आपल्या आईवरती कधीही काढू नये. कारण आपली आई ही एकमेव अशी असते की जी निस्वार्थपणे आपल्याला सांभाळत असते, आपल्या प्रत्येक चुका या पोटात घालत असते. तर बघा, ज्याप्रमाणे आईचा महत्व मोठं आहे, आईचा हुद्दा महत्वाचा आहे, मोठा आहे, त्याचप्रमाणे देवांचा देखील आहे. कोणताही देव ज्यावेळी आपण मनोभावे त्याची श्रद्धेने पूजा करत असतो त्यावेळी ते आपल्याला चांगलंच फळ देत असतात. त्याच्यासाठी आपल्याला ही एक छोटीशी सेवा स्वामींसाठी करायची आहे. स्वामींसाठी म्हणता येणार नाही, तर ही जी सेवा आहे ती आपल्या स्वतःसाठी करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे आणि आनंदाचे क्षण हे यायला सुरुवात होतात. अशक्य गोष्टी देखील शक्य व्हायला सुरुवात ही होत असते. तर ती सेवा कोणती आहे? प्रथम तर आपल्याला स्वामींना आपले गुरु मानून घ्यायचे आहेत. गुरुपद जर तुम्ही पहिल्यापासूनच स्वीकारलं असेल, गुरुपद एखाद्या व्यक्तीला केलं असेल किंवा एखाद्या देवाला तुम्ही स्वीकारलं असेल तर काही हरकत नाही. मग तुम्ही स्वामींना गुरु मानलं तरी देखील चालेल, नाही मानलं तरी देखील चालेल. मात्र गुरुपद जर स्वीकारलं नसेल तर गुरुपद नक्की स्वीकारा. गुरुपद स्वामींचं कसं स्वीकारावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या स्वामी महाराजांना गुरु बनवून घेऊ शकता. ज्यावेळी आपण स्वामींना गुरु बनवतो त्यावेळी आपली सर्वस्व जबाबदारी ही स्वामींची होते. कारण आपण त्यांचे बालक असतो आणि ते मालक, चालक, करता धरता असतात आपले. त्यामुळे सगळी जबाबदारी ही स्वामींची असते. आता गुरुपद स्वीकारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की रोजच्या रोज नित्य नियम स्वतःला सवय लावून घ्यायची आहे. फक्त अर्धा तास रोजच्या रोज आपल्याला 11 माळी जप आणि स्वामींचे स्वामीचरित्र सारामृतामधील क्रमशः 1 ते 3 हे अध्याय जे आहेत ते रोजच्या रोज 3 अध्याय वाचायला सुरुवात करायचे आहेत. म्हणजे पहिल्या दिवशी 1 ते 3, दुसऱ्या दिवशी 4 ते 6 अशा पद्धतीने 21 अध्याय आहेत. 21 अध्यायांचं पारायण हे 7 दिवसात पूर्ण होतं. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये कठीण इच्छा पूर्ण करायची असेल
मग ती कोणतीही असो, गाडी असो, बंगला असो, मुलाचं लग्न असो, मुलीचं लग्न असो, मुलाला पुत्रप्राप्ती हवी असेल, मुलीला पुत्रप्राप्ती हवी असेल, तरी देखील तुम्ही 108 पारायणांचा संकल्प करून संकल्पयुक्त ही सेवा जी आहे ती आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. आणि संकल्पयुक्त जेव्हा तुम्ही सेवा कराल, मग ते 108 पारायणांच्या असो किंवा 11 पारायणांच्या असो, 21 पारायणांच्या असो, त्या संकल्पयुक्त सेवेमध्ये नॉनव्हेज हे वर्ज्य करायचं आहे. नॉनव्हेज खायचं नाही, नॉनव्हेजला स्पर्श देखील करायचा नाही. आणि एका मांडीत म्हणजे एका बैठकीत हे पारायण पूर्ण झालं पाहिजे. 1 ते 21 अध्याय या पद्धतीने आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे. याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तशी तुम्ही कमेंट करा, मी त्याचं देखील उत्तर नक्कीच देईन. या पुढची एक छोटीशी सेवा आहे ती म्हणजे ऐक्यमंत्र. ज्यांच्या घरामध्ये सतत भांडणे, कलह आहे, एकोपा टिकून राहावा असं वाटत असेल, घरामधली भांडणे बंद व्हावी, तर याच्यासाठी आपल्याला ऐक्यमंत्र हा मोठ्याने म्हणायचा आहे आपल्या घरामध्ये. तुम्ही हा ऐक्यमंत्र सकाळी म्हणू शकता किंवा संध्याकाळी म्हणू शकता. आता हा मंत्र कुठे भेटेल तर नित्यसेवा या पुस्तकामध्ये आहे, जे आपल्याला केंद्रातून भेटलं जातं. आणि ते नसेल तर तुम्ही युट्यूबला सुद्धा सर्च करू शकता. आपली कुलस्वामिनी आपल्यावरती कृपाशीर्वाद तिचा अखंड राहावा, आपल्या कुलदेवतेची म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला जरी माहिती नसेल, कोणतीही कुलदेवी असो तुमची, जरी तुम्हाला माहिती नसेल आणि तरी देखील तुम्हाला तिचा कृपाशीर्वाद हवा असेल, कारण जोपर्यंत कुलदेवी प्रसन्न होत नाही, कुलदेवता प्रसन्न होत नाही, तोपर्यंत स्वामी आपले जे प्रश्न आहेत ते मार्गी लावत नाहीत, आपल्या त्या प्रश्नांना उत्तरे भेटत नाहीत, आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि सुख हे येत नाही. याच्यासाठी आपल्याला रोजच्या रोज संध्याकाळी किंवा सकाळी 9 जो मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा जो मंत्र आहे तो आपल्याला 108 वेळा रोजच्या रोज म्हणायचा आहे. आणि ही जी सेवा आहे ती घरातील कोणत्याही स्त्रीने, बघा मी शब्द काय वापरला आहे, कोणत्याही स्त्रीने, मग ती सौभाग्यवती असो किंवा त्यांचे मिस्टर नसो, कोणतीही स्त्री, घरातील मुलगी असो, वहिनी असो, बहीण असो, जी कुणी असेल तुमच्या घरामध्ये स्त्री, त्या स्त्रीने हा जप करायचा आहे. ज्यांच्या घरामध्ये स्त्रिया नाहीत, असे देखील बरेच घरे आहेत, त्यांनी काय करावं तर त्यांनी एक सुपारी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे, डाव्या हातामध्ये घेऊ शकता किंवा मग कमरेला बांधायची आहे सुपारी. आणि नंतर हा कुलदेवीचा जप करायचा आहे. या पुढील उपाय म्हणजे आयुष्यामध्ये अतिशय पित्ताचा त्रास होत असेल, पित्ताशय खराब झालेला असेल, आतड्यांचे काही आजार असतील तुम्हाला, किंवा शत्रुबाधा असेल, अतिशय शत्रू तुम्हाला त्रास देत असतील, मानसिक त्रास भरपूर होत असेल, टेन्शन विनाकारण येत असेल, तर अशा वेळी आपल्याला रामरक्षा रोजच्या रोज म्हणायची आहे. आणि त्याच्यामुळे हे सर्व जे तुमच्या तक्रारी आहेत त्या पूर्णपणे नाहीशा होतात. तर ही जी छोटीशी सेवा आहे ती नक्की करायची आहे. आपल्यावरती करणी बाधा, नजरबाधा, नजरदोष किंवा इतर इडापिडा जी काही लागली असेल ती जावी असं जर वाटत असेल तर रोजच्या रोज सायंकाळी ठीक 6 वाजता कालभैरव अष्टक स्तोत्राचं आपल्याला फक्त 1 वेळा पठण करायचं आहे. आता या ज्या सेवा सांगितल्या आहेत, मी बऱ्याच सांगितल्या आहेत, त्या सर्वच्या सर्व सेवा आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या करायच्या आहेत आणि सलग 41 दिवस करायच्या आहेत, बिना खंड पाडता. मग तुम्ही संकल्पयुक्त करू शकता, बिना संकल्पाच्या सुद्धा करू शकता. तुमच्या कालभैरव अष्टकामुळे जे आपण पठण करणार आहे त्यामुळे सर्व प्रकारचे शत्रू म्हणजे काय, काम, क्रोध, मद, मत्सर, हे काही ईर्ष्या, हे काही आपले म्हणजे वैरी आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतात. आपलं मन शांत होतं, आपला मेंदू शांत होतो आणि जे वाईट विचारांचे व्यक्ती आहेत ते आपल्यापासून लांब राहायला सुरुवात होतात. करणी बाधा, भानामती, हे जे काही तंत्रमंत्र आहेत, भूतप्रेत, ते आपल्यावरती प्रभाव करत नाहीत, आपल्या घरावरती प्रभाव करत नाहीत. एवढा अनन्यसाधारण हा कालभैरव अष्टकाचं म्हणजे महत्व आहे. घरातील वास्तुदोष हा दूर होण्यासाठी मदत होते कालभैरव अष्टकामुळे, रामरक्षेमुळे. याच्यासाठी आपल्याला हे नक्की करायचं आहे. आणि रोजच्या रोज 2 कापूर आपल्याला आपल्या घरामध्ये तुपात भिजवून हे प्रज्वलित करायचे आहेत. तर यातील कोणतीही एक सेवा
तुम्ही मनोभावे करायचे आहे आणि सलग 41 दिवस करायचे आहे. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. करून तर बघा, खूप सुंदर आणि चांगला अनुभव येतो. झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ, आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.